तर मित्रांनो, मी आलो आज पुण्यातील त्रिशुंड गणपतीमध्ये. तर हे मंदिर जवळपास 250-300 वर्ष जुनं आहे, पेशवेकालीन मंदिर आहे. तर या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील हे असं एकमेव मंदिर आहे की जिथं गणपतीला 3 सोंडी आहेत. तर आज माझ्यासोबत आहे एक आर्किओलॉजिस्टचे एक एक्सपर्ट, अमेय. आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. ते आले आहेत, ते गोव्यावरून आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ त्या मंदिराबद्दल आणि इथल्या स्कलबद्दल माहिती जे आपल्याला माहीत नाही आहे. तर आम्ही आपल्याला सांगतील या मंदिराबद्दल. नमस्कार. पुण्याच्या सोमवार पेठेमध्ये असलेलं हे मंदिर हे अतिशय पुरातन असं मंदिर आहे. 1800च्या शतकामध्ये बांधलेलं हे मंदिर हे भीमगिरजी गोसावी यांनी याचं बांधकाम केलं. तुम्ही बघू शकता की संपूर्णपणे या मंदिराचं जे बांधकाम आहे हे ब्लॅक बसाल्ट किंवा डेक्कन बसाल्ट स्टोनमध्ये बांधलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर या मंदिराच्या द्वारशाखेवरती मला गणपतीची मूर्ती बघायला मिळते आणि त्याचबरोबर अनेक देवतांचं चित्रीकरण आपण ह्या देवळामध्ये बघू शकतो. सगळ्यात वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं मध्यभागी तर तिकडे गजलक्ष्मीची मूर्ती किंवा गजलक्ष्मीचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं. आणि ही अशी देवता आहे की जी सगळ्या धर्मांमध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे बुद्धिझममध्ये, जैनिझममध्ये आणि हिंदुइझममध्ये सगळ्याच धर्मांमध्ये आपण म्हणजे सांचीच्या स्तूपापासून ते सगळीकडे आपल्याला ह्या देवतेची शिल्प बघायला मिळतात. याच्या मागचं कारण असं आहे की ही वैभवाची देवता आहे किंवा संपन्नतेचं प्रतीक म्हणून आपण या देवतेकडे बघतो. अनेक जर इथे बाहेरच्या बाजूला जर आपण बघितलं तर अनेक चित्रीकरण आहेत. जसं की हा गेंडा आहे आणि ज्याच्या बाजूला ब्रिटिशांचं चित्रीकरण आपल्याला बघायला मिळतं. ब्रिटिश सैनिकांचं आपण बघू शकतो की कशा पद्धतीने त्यांचं कोरीव काम इकडे केलेलं आहे. आणि असं म्हणतात, काही इतिहासकार असा दावा करतात की प्लासीच्या लढाईमध्ये झालेला जो इंग्रजांचा विजय असेल तर त्याचं इकडे चित्रीकरण केलेलं आहे किंवा त्याचा इकडे त्याला दाखवण्याचा प्रयत्न या शिल्पांमधून केलेला आहे. मंदिरं ही अशी असं एक माध्यम आहे ज्यामधून समाजाला काहीतरी शिकवण्याचं, काहीतरी सांगण्याचा हे एक प्रयत्न असतो. आणि हे मंदिर सुद्धा अशाच पद्धतीचे आहे. दोन्ही बाजूला जर आपण बघितलं दरवाजाच्या आपल्याला द्वारपाल बघायला मिळतात. आणि आता आपण आतमध्ये जाऊया मंदिराच्या. आता आपण आहोत मंदिराच्या सभागृहामध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता की इकडे पण अशीच जसं बाहेर चित्रीकरण केलेलं होतं, शिल्पाकृती होत्या, तशाच इकडे सुद्धा आहे. इकडे सुद्धा तुम्ही गजलक्ष्मी बघू शकता, गणपती बघू शकता. फरक फक्त एवढाच आहे की बाहेरच्या बाजूचा जो गणपती आहे तो उजव्या सोंडेचा आहे, ह्या बाजूला गणपती आहे तो डाव्या सोंडेचा आहे. त्या व्यतिरिक्त इकडे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर कशा पद्धतीने वरच्या बाजूला खूप मोठ्या आकाराचा घुमट किंवा मधोमध तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं शिल्पकाम केलेलं आहे. आणि तुम्ही सगळ्या बाजूला बघा, या सगळ्या याच्यामध्ये आधी दिवे लावायची, मेणबत्त्या लावायची सोय होती. तर हे एकेकाळी रात्रीच्या वेळी कसं प्रकाशमान दिसत असेल मंदिर, याची आपण कल्पनाच केलेली चांगली आहे. आणि हे काय आहे जे वर आहे? ही गजलक्ष्मीचीच मूर्ती आहे. गजलक्ष्मी. दोन बाजूला तुम्ही बघू शकता की हत्ती आहे आणि मधोमध ती देवता आहे आणि तिच्यावरती हत्ती कलशाने अभिषेक करत आहेत. बरोबर. आणि असं म्हणतात की हे प्रतिकात्मक जर आपण याचा विचार केला तर जसे मेघ किंवा असे ढग असतात आकाशामध्ये, ते ज्यावेळी एकत्र येतात आणि पाऊस पडतो आणि पावसानंतर मग शेती भाती सगळी होऊन आपण कशा पद्धतीने सगळ्या म्हणजे संपन्न होतो, तर याचंच प्रतीक म्हणजे ही गजलक्ष्मी आहे. हा जो भाग आहे हा सभा मंडप आहे. याला 3 दरवाजे आहेत आणि जर आपण तिकडे बघितलं तर तिकडून खालच्या बाजूला भुयाराकडे जाण्याचा मार्ग आहे. जिकडे भुयार म्हणण्यापेक्षा त्याला तळघर म्हटलेलं बरं. आणि जेवढं मंदिर हे वरच्या बाजूला आहे तेवढंच मंदिर खालच्या बाजूला पण म्हणजे आतमध्ये समाधी आहे आणि गोसावी महाराजांची समाधी आहे. ते सगळे म्हणजे गणेश पूजनाचे किंवा गणपतीच्या उपासनेची त्यांच्याकडे खूप मोठी परंपरा होती. त्याचंच हे उदाहरण म्हणजे सगळं मंदिर आहे. आणि मी सांगू इच्छितो की हे जे भुयार आहे ते फक्त वर्षातून एकदाच ओपन होतं. म्हणजे आता गुरुपौर्णिमेला, तर आता गुरुपौर्णिमा 23 जुलै, तर त्या दिवशीच हे ओपन होईल. वर्षभर बंद असतं. या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इकडे सगळीकडे अनेक यंत्र तुम्हाला कोरलेली दिसतात. जसं बाहेरच्या बाजूला पण आहे, ह्या बाजूला पण तुम्हाला अनेक यंत्र तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता आपण या ठिकाणी जे आहोत याला अंतराल असं म्हणतात
आणि हे जे आहे ते हे गर्भगृह आहे आतमध्ये, सेंक्टम सेंक्टोरियम ज्याला आपण असं म्हणतो, तर ते आतमध्ये आहे, ज्याच्यामध्ये त्रिशुंड गणपतीची मूर्ती आहे. आणि हे इकडे सुद्धा गणपतीची मूर्ती आहे आणि याच्या वरती बघू शकता की शिवांची प्रतिमा कोरलेली आहे. एका बाजूला जे पार्वतीचं जे वाहन आहे किंवा दुर्गेचं वाहन आहे ते म्हणजे सिंह, आणि दुसऱ्या बाजूला नंदी जे भगवान शंकरांचं वाहन आहे. दोघांचे चित्रीकरण आपल्याला बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात वरच्या बाजूला तुम्ही शिलालेख बघू शकता. हा वर लिहिलंय. एक फारसीमध्ये आहे आणि बाकीचे दोन आहेत ते देवनागरीमध्ये आहेत. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ठिकाणी म्हणजे आजूबाजूला असं कोरीव काम केलं तुम्हाला दिसून येतं. म्हणजे हे सगळं हे इन्स्क्रिप्शन्स म्हणजे ज्याला शिलालेख आपण असं म्हणतो, यांच्यामधून सुद्धा खूप मंदिराबद्दल आपल्याला माहिती मिळते. आणि हे जे दोन आहेत हे काय आहेत? हे जे आहेत हे साधू किंवा त्या काळातले जे कोणी गोसावी होते त्यांचंच प्रतिकात्मक असं याच्यामध्ये चित्रीकरण केलेलं आहे. हे गणेश उपासनेचं खूप मोठं केंद्र होतं आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीची उपासना व्हायची. आणि पुणे एकंदर जर आपण बघितलं तर सगळीकडे गणपती सगळ्यांचा लाडका आहे, आराध्य दैवत आहे. तर त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. बघतो की खूप साऱ्या मंदिरात म्हणजे देवाच्या आधी कासवाची मूर्ती असते, तर ती का असते? कासव हे लक्ष्मीचं पण प्रतीक मानतात. त्याचबरोबर कासव हा म्हणजे मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम असे जे विष्णूचे 10 अवतार आहेत त्यांच्यापैकी दुसरा अवतार जो आहे तो म्हणजे कुर्म अवतार, त्याचं सुद्धा प्रतीक म्हणून आपण कासवाला बघू शकतो. त्याचबरोबर विष्णूचे अजून एक इकडे आपल्याला शिल्प बघायला मिळतं, ते म्हणजे अगदी गर्भगृहामध्ये अगदी गणेशाच्या वरच्या बाजूला मागच्या बाजूला तुम्ही बघितलं तर सुंदर अशी शेषशाही विष्णूची मूर्ती आहे. आणि त्याच्या वरती सुद्धा जर तुम्ही बघितलं तर अजून एक तुम्हाला यंत्र बघायला मिळेल. आणि दोन बाजूला, एका बाजूला सूर्य आणि दुसऱ्या बाजूला चंद्र असे कोरलेले दिसतात. म्हणजे यावत चंद्र दिवाकरो, म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हे जे मंदिर आहे हे कायम राहील, अशा तऱ्हेचा एक सिम्बॉलिक किंवा सांकेतिक अशा पद्धतीचा संदेश त्या चंद्र आणि सूर्याने आपल्याला दिलेला आहे. आणि ह्या बाजूला जर बघितलं तुम्ही, जर दोन चामरधारी आहेत, म्हणजे त्यांच्या हातामध्ये जर तुम्ही बघितलं तर चामर म्हणजे त्याला आपण जे वाऱ्या घालण्यासाठी जे वापरतो, हवा मारायला, होय, तर त्या धारण केलेल्या दोन स्त्रिया दिसतात. आपण बाहेरच्या बाजूने सुद्धा एकदा एक मंदिर बघून घेऊया. इकडे जर आपल्याला आपण बघू शकतो सुंदर अशी नटराजाची मूर्ती आहे. आणि हे खास करून दक्षिण भारतामध्ये अतिशय पूजलं जाणारं असं हे दैवत आहे. आणि एकंदर हे जर मंदिर आपण बघितलं तर यामध्ये थोडंसं राजस्थानी, थोडंसं महाराष्ट्रातलं आणि त्याचबरोबर दक्षिण भारतातल्या सुद्धा मंदिर स्थापत्याचा खूप मोठा प्रभाव या मंदिरावर दिसून येतो. आणि त्याचं एक म्हणजे शक्तीचं जे प्रतीक आहे किंवा एनर्जी याचं जे प्रतीक आहे ते म्हणजे नटराज. आणि त्याचं पण आपल्याला इकडे शिल्प इकडे बघायला मिळतं. आपण मागच्या बाजूला बघूया. खूप काही या ठिकाणी पौराणिक कथा पण आहे वाटतं. होय, हे याबद्दल थोडं सांगशाल का? पिंड आणि जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की शिवलिंग आहे आणि एक सर्प आहे आणि सर्पाने शिवलिंगाला वेटोळा घातलेला आहे. एक पक्षी तुम्हाला दिसतोय आणि एक तुम्हाला हा प्राणी दिसतोय. तर याची गोष्ट अशी आहे, याची कहाणी अशी आहे की एकदा काय झालं की भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव दोघांच्या मध्ये पैज लागली, दोघांच्या मध्ये शर्यत लागली की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे. आणि यामध्ये त्याच क्षणी म्हणजे त्यांनी असा वाद सुरू केला आणि त्या क्षणी तिकडे खूप मोठा खांबा तिकडे तयार झाला. आणि तो एवढा होता की त्याचा अंत कुठे आहे कोणाला समजत नव्हता, एवढा तो मोठा होता. आणि तो अतिशय तेजस्वी असा होता, ज्वलंत असा होता. आणि यांनी दोघांनी असं ठरवलं की हा एवढा मोठा खांब आहे, हा कुठे संपतो, कुठे पूर्ण होतो, याचा आपण शोध घेऊया. ब्रह्मदेव ठरवतात की आपण वरच्या बाजूने जाईल आणि विष्णू ठरवतात की आपण खालच्या बाजूने जाऊ. आणि विष्णू वराहाचा अवतार घेतात, वराहाचं रूप धारण करतात आणि खालच्या बाजूने जायला लागतात. त्याचबरोबर ब्रह्मदेव आकाशाच्या मध्ये वरच्या बाजूने उडायला लागतात, पक्षाचं स्वरूप घेऊन.
आणि त्यानंतर काय होतं की दोघं जणांनी खूप प्रयत्न केले, दोघांनाही काही अंत सापडत नाही. एंड नव्हता. मग त्यानंतर मग भगवान विष्णू परत येतात. ओके. पण त्याचबरोबर ब्रह्मदेवांना असं असतं की आपण काही करून श्रेष्ठ झालं पाहिजे. तर मग त्यामुळे ते तिकडे एक केवड्याचं फूल त्यांना वाटेत मिळतं. हा हा. तर त्या केवड्याच्या फुलाला बरोबर घेतात आपल्या ओके. आणि त्याला खोटी साक्ष द्यायला लावतात की आपण या खांबाचा अंत बघितला. हा हा. असं म्हणतात की बरोबर जी देवी गायत्री म्हणजे गायत्रीचा मंत्र आहे, हा हा. ती देवी गायत्री तिची पण ते साक्ष घेतात ओके. आणि असं सांगतात की आपण याचा अंत बघितलेला आहे या खांबाचा. पण त्याच वेळी त्या खांबामधून भगवान शंकर प्रकट होतात, बाहेर येतात आणि ते खोटं बोलल्याबद्दल ब्रह्मदेवाला शासन करतात. त्याला शाप देतात की तुझी कोणी पूजा करणार नाही, तुझं कोणी मूर्ती बांधणार नाही, तुझं बरोबर. देऊळ कोणी स्थापणार नाही. त्याचबरोबर देवी गायत्रीला पण शाप देतात, ज्या तोंडाने तू खोटं बोललीस ते तुझं तोंड कुरूप होईल. अरे बापरे. आणि तिसरा जो शाप आहे हा केवड्याच्या फुलाला असतो. तेवढं. त्यामुळे शंकरांना कधीही केवड्याचं फुल आपण वाहत नाही. अच्छा, त्याचं कारण आज आम्हाला कळलं. तर हे लिंगोद्भव शिव असं नावाचं शिल्प आहे. लिंगोद्भव. म्हणजे लिंगामधून शंकर ज्यावेळी उद्भवले हा, हा. त्यावेळी. पण या ठिकाणी आपल्याला फक्त दिसतं की कशा पद्धतीने वराह आणि जो पक्ष्याचं रूप घेतलेला ब्रह्मदेव हे दोघं जण शर्यत लावतायत. हो. एक वर आणि खाली जातो. वर आणि खाली. आणि तुम्ही बोलले ही हरी आणि खरं. हर म्हणजे दोघांची कंबाईन घेतली आहे. याबद्दल काय म्हणता? आपल्या भारतामध्ये एक खूप मोठी परंपरा आहे म्हणजे शिवपूजनाची आणि विष्णूच्या पूजनाची. आणि एक असा काळ होता भारतामध्ये की अतिशय हे वाद विकोपाला गेलेले. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आपल्या देवतेच्या प्रती जी श्रद्धा होती लोकांची इतकी टोकाची होती की दुसऱ्याला अजिबात मानायचं नाही, अशा तऱ्हेचा सुद्धा एक कुठेतरी भाव तयार झालेला होता. हा, हा. मग त्यावेळी एक विचारपूर्वक अशी देवता पुढे आली किंवा अशा पद्धतीची मूर्ती स्वरूपाला आली, ती म्हणजे हरिहर. म्हणजे हरी म्हणजे विष्णू विष्णू. आणि हर म्हणजे शिव. शिवाजी. दोघांचं एकत्रित अशा पद्धतीचं ह्या मूर्तीमध्ये आपल्याला स्थान बघायला मिळतं. आणि तुम्ही जर बघितलं तर एका बाजूला हातामध्ये त्याच्या डमरू आहे आणि त्रिशूळ आहे, दुसऱ्या बाजूला शंखचक्र असे विष्णूचे आयुध धारण केलेली ही मूर्ती आहे. म्हणजे ही एका बाजूला हरी आणि दुसऱ्या बाजूला हर अशा पद्धतीची ही मूर्ती आहे. दोघांनाही एकत्रितपणे पूजणारी, दोघांचे जे हरिहरांपैकी जे वाद होते, जे वैष्णव आणि शैवांचे जे वाद होते त्याला मिटवणारी अशा तऱ्हेची ही मूर्ती आहे. आणि अशाच तऱ्हेचे हे एकोप्याची मूर्ती आहे. पुण्यातल्या ऐतिहासिक वारशाचा शोध घेत असताना यातलं एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे हे त्रिशुंड गणपती मंदिर. आणि याचा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे, याला भेट दिली पाहिजे, याचं दर्शन घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मी मनापासून आभार मानतो की तुम्ही याच्यामध्ये सगळ्या आवडीने काम करत आहात हो. आणि तुम्ही ह्या सगळ्या पुण्याच्या वैभवाचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहात. सो मनापासून तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्यामुळे आज आम्हाला एक या मंदिराबद्दल खूप म्हणजे तुमच्या ज्ञानात भर पडली. खूप काही माहिती पडलं आम्हाला. आता ज्या मूर्ती त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. तुमच्यामुळे आज आम्हाला आमच्या प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडली. त्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुमच्या कार्यात तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.